जयंत पाटलांच्या हाती महाविकास आघाडीचं स्टेअरिंग असल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या ग्रँड हयातमधील महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते असलेली गाडी जयंत पाटलांनी चालवलेली आहे। बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि सतेज पाटील गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले यावेळी दिसलेले आहेत, तर जयंत पाटील स्वतः ही गाडी चालवत होते। आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक बोलावण्यात आलेली होती आणि ही बैठक संपल्यानंतर आता ज्या गाडीतनं महाविकास आघाडीचे हे नेते प्रवास करत होते त्या गाडीचं स्टेअरिंग जयंत पाटलांच्या हाती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। दरम्यान ही दृश्य आपण पाहतो आहे, जयंत पाटील स्वतः गाडी चालवतात। जयंत पाटलांच्या बाजूला शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत बसलेले आहेत, तर गाडीच्या मागच्या सीटवर आपण पाहतोय की बाळासाहेब थोरात आहेत काँग्रेसचे नेते, सतेज पाटील देखील आपल्याला मागच्या सीटवर बसलेले दिसतात। त्यामुळे महाविकास आघाडीचं स्टेअरिंग सध्या जयंत पाटलांच्या हाती असल्याच्या चर्चा देखील या व्हिडिओच्या नंतर आता सुरू झालेल्या आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। कपिल, हा व्हिडिओ आपण पाहतोय, जयंत पाटील गाडी चालवतायत, महाविकास आघाडीचे इतर नेते त्यांच्या सोबत आहेत। नक्कीच आज ग्रँड हयातला एक महत्त्वाची बैठक होती। इलेक्शन झालेलं आहे। इलेक्शनच्या रिझल्टच्या आधी जी रणनीती आखायची ते रणनीतीबाबत एक बैठक होती आणि महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्याचे सर्व नेते उपस्थित होते। संजय राऊत असतील, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील असतील, जयंत पाटील असतील आणि जेव्हा ते बाहेर पडले तर जयंत पाटलाच्या आता स्टेअरिंग होतं, त्या गाडीमध्ये हे सर्व नेते बसले होते। खरं पाहिलं तर राजकीय दृष्ट्या पाहिलं तर ही स्टेअरिंग हे जयंत पाटलाच्या हातात असू शकतं, कारण की येणाऱ्या काळात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर जयंत पाटील हे एक मुख्यमंत्री एक नवीन चेहरा किंवा एक दावेदार असू शकतात असं म्हटलं जातं राजकीय वर्तुळात। त्यामुळे आता सध्या स्टेअरिंग जयंत पाटलाच्या हातात आहे असं जाऊन बोलू शकतो आणि याच गाडीतनं ते आता मातोश्रीच्या दिशेने निघालेले आहेत आणि मातोश्रीवरती जाऊन मग उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत। आणि आज ज्या बैठकीच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या बैठकीचे ठराव झालेले किंवा बैठकीत जे झालेलं आहे त्याचा पूर्ण आढावा ते उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे। निश्चितच, त्यामुळे निकालानंतर महाविकास आघाडीचं स्टेअरिंग कुणाच्या हातात जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीसाठी।